नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे एका स्पेशल व्हिडिओमध्ये. मी सध्या आहे गुजरातच्या सागबारा या ठिकाणी आणि इथून डेडियापाडा आणि डेडियापाडापासून आम्ही जात आहे मोलगी. खूप रेअर रूट आहे आणि जे ह्या चॅनलला फॉलो करतात त्यांना माहिती असेल की मी असेच आडनीड रस्ते कव्हर करण्याचा प्रयत्न करतो. हा जो रस्ता आहे ना, हा अक्कलकुवा अंकलेश्वर मेन रस्ता आहे आणि हाच रस्ता स्टॅच्यू ऑफ युनिटीला पण जातो. तर इथून आपण आता डेडियापाडापासून पुढच्या गावा माहीत नाही यार बघितलं जाईल ते, पण डेडियापाडापासून डायरेक्ट आपल्याला जायचं आहे पिंपळखुटापासून मोलगी. तर हे किती किलोमीटरचं डिस्टन्स आहे हे देखील मला माहीत नाही एवढं, पण नवीन आहे. रस्ता इतका भारी ना, तर काय सांगू. जसं गुजरात बॉर्डर लागते तसा हा रस्ता चालून जातो आणि आजूबाजूला जंगल, ते तुम्ही ड्रोन शॉटमध्ये बघतच असाल. आता आपल्याला जवळपास डेडियापाडा पोहोचायला मला वाटतं 15 ते 16 किलोमीटर बाकी असेल. 16 किलोमीटर बाकी आहे आणि तिथून आपल्याला घ्यायचा आहे राईट. आणि रोड कंडिशनच्या सोबतच आजूबाजूला जे झाडं आपल्याला पाहायला भेटतात ते इथल्या प्रवासाला आहे ना आणखीन 4 चांद लावता यार. पहिले हा रस्ता नव्हता एवढा चांगला. काही वर्षापूर्वी जवळपास मी 2019 मध्ये इथं आलो होतो. त्याच्यानंतर रोड एकदम मस्त बनवला यांनी आणि त्याच्यामुळे प्रवास एकदम भारी वाटतो आपल्याला. आम्ही डेडियापाडा येऊन पोचलोय आणि इथून आपल्याला आता घ्यायचं आहे लेफ्ट. हा बघा, डुमखल आहे, जुना मोस्ता आहे, त्याच्यानंतर सगाया आहे आणि हाच रस्ता पकडून आपल्याला जायचं आहे पिंपळखुटा. रोड कंडिशन काय सुपर आहे बघा तुम्ही. आजूबाजूला झाडी मध्ये ब्युटिफुल असा रोड. अजून काय पाहिजे यार. व्हिडिओ कसा वाटतोय नक्कीच मला सांगा. लाईक करा व्हिडिओला. हळूहळू आहे ना आता आपण जंगलामध्ये प्रवेश करत आहे. आजूबाजूला झाडी थोडी दाट जाणवायला लागली बघा. आणि एक गोष्ट खरंच सांगायला काहीच हरकत नाही की गुजरातचे रस्ते ना एक नंबर असतात आणि या ठिकाणी जंगलही चांगलं पाहायला भेटतं कारण लोक सांभाळतात. प्रशासन इथलं जंगल सांभाळत असतं. अदरवाईज आपल्या महाराष्ट्रामध्ये काय कंडिशन आहे माहितच आहे सगळ्यांना. आपण सातपुड्याला नेहमी आडव्या दिशेनेच चढण्याचा प्रयत्न करतो, पण ह्या साईडने आपण सातपुड्याला ना उभा चढतोय सर. त्यामुळे ज्या डोंगरांची उंची ना ती कमी लागते थोडी आणि नंतर मग वाढत जाते. अद्याप तरी जंगल जरी असलं तरीही उंच डोंगर आपल्याला लागलेला नाही. आणि खाटम क्रॉस केल्यानंतर ना अशी काहीतरी चेकपोस्ट लागते बघा आपल्याला, जी डेफिनेटली फॉरेस्ट डिपार्टमेंटची असावी. कारण यार इथं जंगल आहे ना असं खूप संवर्धन केलेलं असतं. शूलपाणेश्वर वाईल्ड लाईफ सेंच्युरी, नर्मदा वन विभाग क्षेत्र, राजपिपला. आपण ऑफिशियली शूलपाणेश्वर वाईल्ड लाईफ सेंच्युरीमध्ये एंट्री केलेली आहे. असं तर आपण त्या साईडने एंट्री करतो, पण आपण ह्या साईडने एंट्री करतो पहिल्यांदा. आणि इथून थोड्याफार वन्य प्राण्यांचा वावर, थोडं जंगल असं काहीतरी आपल्याला या ठिकाणी लागतं. आम्ही मोसादामध्ये येऊन पोचलोय. आपल्याला राईटने घ्यायचं, आपल्याला घ्यायचं आहे लेफ्ट. खूप लोक कन्फ्यूज होतील आणि सरळ निघून जातील, पण अद्याप तरी डुमखलवालाच रस्ता आपल्याला घ्यायचा आहे मोसादामध्ये. आणि ह्या नदीला पूर्ण पूर आलेला आहे बघा, भरून वाहते. याचा अर्थ वरती जोरदार पाऊस झालेला आहे. आणि जर तुम्ही बघितलं हा पूल फेल यार. आणि हे जे कचरा तुम्हाला दिसतोय ना ह्याच्यावरून असं लक्षात येते की पाणी वरतून गेलेलं आहे. प्लॅन मध्ये थोडा चेंज आहे. हा रस्ता पहिले डुमखल जाईल आणि त्याच्यानंतर मग पिंपळखुटा. म्हणजे आपल्याला जो नवीन रस्ता बघायचा होता ना तो आता फक्त 10 ते 15 किलोमीटर राहिलेला आहे. आणि असे काहीतरी सिनेरी आहे. तर तुम्ही बघाल की आपल्या आजूबाजूला एकदम दाट जंगल आहे. जास्ती पाऊस झालेला नाही, म्हणजे सुरुवातच आहे पावसाळ्याची, त्याच्यामुळे हिरवळ एवढी पाहायला नाही भेटत. पण शूलपाणेश्वर वाईल्ड लाईफ सेंच्युरी आपण फक्त त्या साईडनी बघितलेली आहे. ह्या साईडनी, गुजरातच्या साईडने आपण कधी एंटर नव्हती केली, पण ही पहिली वेळ आहे आपली बरं का शूलपाणेश्वर वाईल्ड लाईफ सेंच्युरी बघण्याची. आणि इथलं जंगल तुम्ही बघा, खूप दाट जंगल आहे आपल्या आजूबाजूला. सुकलेलं जरी दिसत असलं, ऑब्विसली यार जून महिना आहे. जस्ट मोसादा क्रॉस केलंय
आणि जवळपास डेडियापाडापासून 16 ते 17 किलोमीटर येऊन गेलो आहे. आणि असं काहीतरी सीन आहे बघा. आपल्या ह्या साईडला नदी वाहते. नुकताच पूर आलेला आहे तिला. आणि रस्ता तर चांगलाच आहे यार. डुमखलपर्यंत आपल्याला रस्ता चांगलाच लागेल. त्याच्यानंतर मग आपल्याला राईड घ्यायचा आहे पिंपळखुट्यासाठी. सध्या तरी जंगल आहे खूप. ऑब्विसली शूलपाणेश्वरचं जंगल आहे आणि प्रवासाला मजा येते खूप. तुम्हाला पण येत असेल कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि जास्त टाईम वेस्ट न करता चला पुढे. मोसादानंतर सांगडी हे गाव क्रॉस होत आहे आता. मला तर काही गुजराती जमत नाही, पण हितेशला जमते. पण एक गोष्ट तुम्ही बघाल तर इथे पुराणी थैमान गाजवलंय. हे बघा. म्हणजे तुम्ही विचार करा, पहिला पाऊस किती डेंजर असेल इथं. तर पुलावरतून पाणी येऊन गेलं आणि एवढा उंच पूल, गुजरातचा पूल पाण्याखाली. आता काय राहिलं? लोकांनी मस्त शेतं केलेत बघा. आजूबाजूला, रस्त्याच्या आजूबाजूला मस्त शेत आहेत. या गावामध्ये झाड कमी शेत जास्त दिसत आहे. मस्त वाटत एकदम. बापरे. हा, पहिली चिखलाची वॉटर क्रॉसिंग आमची ह्या सीझनची. अरे बापरे. काही स्टोरीमध्ये थोडा ट्विस्ट आलाय. इथून सिंगल रस्ता लागला बघा. जस्ट पिंपळवत हे गाव क्रॉस झालं आणि त्याच्यानंतर रस्ता थोडासा तरी सिंगल आपल्याला लागतो. कारण इथं जंगल दाट आहे आणि पुढचं माहित नाही. आणि डुमखल पर्यंत आपल्याला असाच रस्ता लागणार आहे. डुमखल नाही, आपल्याला स्टॅच्यू ऑफ युनिटी पर्यंत असा रस्ता लागेल. पण आपल्याला स्टॅच्यू ऑफ युनिटी नाही जायचं आहे. आपल्याला जायचं आहे पिंपळखुटा आणि मुलगी. तर जंगल किती दाट आहे बघा. अरे बापरे. सातपुड्यातलं इतकं दाट जंगल मी पहिल्यांदाच बघत आहे खरंच. हा जो इकडचा पॅच आहे ना, हा खूप दाट आहे. आणि जर तुम्ही जवळून बघितलं तर हे बघा, हे पूर्ण राखीव आहे. आणि प्रत्येक झाडावरती पॅच मारलेले आहेत त्यांनी. हे बघा, आजूबाजूला बांबूची झाड आहेत आणि हा सिंगल रस्ता. इलेक्ट्रिकची लाईट पण गेलेली इथून. काय म्हणतो हितेश, कसं वाटतंय प्रवास, कसा वाटतोय? दाट जंगल आहे, प्रवास तर खूप सुखाचा आहे आमचा. है ना? खूप छान. ज्या लोकांना जंगल सफारी करायची ना, एक प्रायव्हेट नंदुरबारच्या आजूबाजूला जे राहतात त्यांनी डेफिनेटली हा रोड करा. डेडियापाडापासून तर डुमखल. स्टॅच्यू ऑफ युनिटी पण तुम्ही जाऊ शकतात. खूप सुंदर रूट आहे यार. फक्त एवढंच आहे की अशा ठिकाणी वन्य प्राण्यांचा वावर असतो, म्हणून थोडी काळजी घ्या. आता आपला 7 किलोमीटरचा प्रवास बाकी आहे डुमखलसाठी आणि त्याच्यानंतर मग आपल्याला पिंपळखुटा जायचं आहे. तर जास्त टाईम वेस्ट न करता चला पुढे. आपल्या चारही बाजूला दाट जंगल आहेत आणि ह्या दाट जंगलातून आम्ही दोघंच प्रवास करतोय. खरंच अस्सल जंगल एक्सपिरियन्स करायचा आहे ना, त्यांनी खरंच यावं ह्या जंगलामध्ये. आजूबाजूला कोणीच नाहीये. खूप दूरवर बसलेले घरं आपल्याला पाहायला भेटतात, बाकी काहीच नाही. बापरे. या जंगलात आहे ना, तुम्हाला डोंगरातून तुम्ही प्रवास करते याची जाणीव खूप क्वचित प्रसंगी होते. कारण रस्ता आहे ना बऱ्यापैकी म्हणजे स्ट्रेटच जाणवतो तुम्हाला. जास्त टेपर रोड नाही इथं. आणि एक जर बघितलं तर जास्त उंच डोंगर इथं आहे पण नाही. आपण डोंगराच्या खालूनच प्रवास करत असतो. पण इथं जंगल खूप दाट आहे यार.
फायनली वी रिच्ड ॲट डुमथल आणि डुमथलची मोठी नदी क्रॉस होते. इथे जाणवलं का तुला? हा, मी नितेश इथं आले होते आणि हितेशनी सुंदर अशी नदी दाखवली होती. आणि आपण आहे ना इथे विशेषतः सांगतो, त्या साईडला गुजरात आणि हे महाराष्ट्र. आता इथून जर तुटलेला फुटलेला रस्ता दिसला तुम्हाला तर तो समजून घ्या महाराष्ट्रच आहे. आणि आपण महाराष्ट्रामध्ये एंट्री करून घेतलेली आहे. गाईज, वेलकम टू द महाराष्ट्र. बघू शकता तुम्ही. अरे बापरे. आणि हे असे जेव्हा रस्ते तुम्हाला दिसले ना की समजून घ्या महाराष्ट्र येऊन गेला आणि खरंच महाराष्ट्र आलंय. आणि आपण नदीच्या ह्या साईडला जर आलो तर येऊन जातो वरफळी. नदीच्या त्या साईडला डुमखल, त्या साईडला डुमखल आणि ह्या साईडला वडफळी. फायनली महाराष्ट्रामध्ये एंट्री केलेली आहे आणि महाराष्ट्रातले सुंदर रस्ते तुम्हाला दिसतीलच. डुमखल पोचलोय आणि डुमखल क्रॉस करून आलोय वडफळीला. थोडा वेळ रेस्ट घेतो आणि भेटतो तुम्हाला थोड्या वेळानंतर. गाईज, फायनली मी एंटर्ड इन महाराष्ट्र. आणि एंट्री करतात उंच असे डोंगर दिसले, पण इथं जंगल काय एवढे आहे नाही. आणि हे डोंगर तुम्ही माझ्या बऱ्याच व्हिडिओमध्ये बघितले असणार. पण तरी देखील आपल्या आजच्या प्रवासाचा पार्ट असल्याने ह्या डोंगरांना ह्या रस्त्याला थोडंफार घ्यावं लागेल. काय हितेश? गाईज, अजून पिक्चर संपलेला नाही आहे आणि महाराष्ट्रामध्ये असे उंच डोंगर आणि असं दाट जंगल लागलंय बघा. मजाकचा विषय नाही. जसं आपण महाराष्ट्रामध्ये येतो ना, डोंगरांची उंची वाढून जाते सातपुड्याची. फक्त एवढंच आहे की ह्या भागाला एवढी डेव्हलपमेंट नाही जशी गुजरात साईडला पाहायला भेटते. कदाचित त्याच्यामुळे आपल्याला महाराष्ट्र थोडा मागासलेला वाटतो यार. सॉरी, पण ही गोष्ट खरी आहे. हे जर गुजरात असतं तर बापरे. आणि इथं असा काहीतरी सिंगल रस्ता आपल्याला पाहायला भेटतो. हा रस्ता पण आत्ताच बनवला यांनी काही महिन्यापूर्वी. मागच्या वर्षी आम्ही ऑक्टोबर महिन्यात आलो होतो तेव्हा असा रस्ता नव्हता, कच्चा होता रस्ता. तो व्हिडिओ तुम्ही नक्कीच चेकआउट करा. मोलगी टू केवडिया म्हणून व्हिडिओ आहे मित्रांनो. फायनली आम्ही पोचून गेलेलो आहोत पिंपळखुटा या गावाला. आणि मोलगी इथून आणखीन 15 किलोमीटर आहे. आणि आपल्या आजूबाजूला जो डोंगर दिसतोय ना, त्या डोंगरावरती आहे दाट जंगल. आणि थोड्याच वेळामध्ये मोलगी पोचू आपण. तर भेटतो तुम्हाला डायरेक्ट मोलगीमध्ये. मोलगी पोचलोय आणि सध्याचा टाइम होत आहे 4:30. मोलगी पोचून गेलोय. जवळपास 4:30 वाजलेत. आणि एकंदरीत जर तुम्ही बघितलं तर आमचा हा नंदुरबार, डेडियापाडा, डुमखल, पिंपळखुटा आणि मोलगी एकूण 150 किलोमीटरचा आमचा प्रवास झाला आहे. आणि सातपुड्यामध्येच वेगवेगळ्या प्रकारचे जंगल कसे असतात हे आपल्याला इथं पाहायला भेटेल. जंगल तर गुजरातकडे चांगलं आहे. तर नक्कीच मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा व्हिडिओ कसा वाटला. आणि थँक्स टू हितेश ब्रदर. सर थँक्यू व्हिडिओमध्ये आल्याबद्दल, मेहनत केल्याबद्दल, मदत केल्याबद्दल. खूप सपोर्ट असतो त्याचा मोठा. आणि चॅनलला सबस्क्राईब करा यार, तुम्ही सबस्क्राईब नाही करत. आणि ते हाईप करायला विसरू नका, बेल आयकन दाबायला विसरू नका. आणि लाईफमध्ये चांगलं प्रोडक्टिव्ह करत राहा आणि काळजी घ्या.